नमस्कार, मी महेश भाग्यवंत आणि आपण पाहत आहात द फॉर न्यूज. आम्ही बिघडलो या विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्या सोबत आहे एक असे फोटोग्राफर जे प्रेमाच्या नात्यांना आणि बातमीतील फोटोग्राफीला आपल्या कॅमेऱ्यामध्ये जतन करून ठेवतात आणि त्यांच्या प्रत्येक फोटोग्राफीमधून तेथील क्षण हा आपल्याला जिवंत झाल्यासारखा अनुभव येतो. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या फोटोग्राफीच्या या प्रवासाबद्दल. सर नमस्कार. नमस्कार. तर पहिल्यांदा आपण आपली ओळख करून द्या आणि आपल्या या फोटोग्राफीला आपण कशा प्रकारे सुरुवात केली, काय आपल्याला आवड निर्माण झाली याबद्दल आम्हाला खास माहिती द्या. नमस्कार, मी अंकुश रामचंद्र दाभाडे, राहणार तळेगाव दाभाडे. माझा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे आणि एक प्रेस फोटोग्राफर म्हणून मी आता कार्यरत आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माझी सुरुवात ही 1980च्या दशकामध्ये चालू आहे. प्रथम मी काही काम करत असताना अनेक फोटोमध्ये मी झेरॉक्स ऑपरेटर म्हणून लागलो. तिथे फोटोग्राफी हा व्यवसाय त्यांचा पूर्वजात होता. ते झेरॉक्सचं काम करत असताना एक फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. मला त्यांनी असंच अचानक सांगितलं की एक व्हिडिओ शूटिंगच्या कामाकरता ते असिस्टंट म्हणून तुम्ही जावे. तिथं गेलो असताना एक अनुभव शेअर करत असताना जुन्या काळातील जो माहोल असतो तो बघण्यासारखाच असतो. त्याच्यातून एक आवड अशी निर्माण झाली की हातात काही नसताना हळूहळू त्या क्षेत्राची मला आवड निर्माण होत गेली. त्यावेळेस साधारणतः ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यामध्ये डार्क रूम असेल, निगेटिव्हचं काम असेल, असं हे क्षेत्र असं मोठं होतं की त्याच्यातून खूप शिकण्यासारखं होतं. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यामध्ये डार्क रूमचं काम करत असताना कालांतराने विविध पैलूंमध्ये फोटोग्राफीचा क्षेत्र हे साधारण वेडिंग असेल किंवा मशिनरीज असेल किंवा अनेक विविध क्षेत्रामध्ये ही फोटोग्राफी शिकत असताना मला पारेखमध्ये त्यांनी खूप संधी दिली की तू ही कला शिकत जा. मी झेरॉक्सचं काम करता करता ते तंत्रज्ञान अवगत करत गेलो. ते तंत्रज्ञान अवगत करत जाताना त्यावेळेस कॉम्प्युटर हा फार कमी प्रमाणात होता. साधारण 1995-96च्या दशकामध्ये हा कॉम्प्युटर आला. त्यावेळेस डिजिटलायझेशन हे क्षेत्र नव्हतं. जसं जसं आपण रंगीत चित्रवाणीमध्ये दूरदर्शनच्या ह्याच्यामध्ये बघतो तसं डिजिटलायझेशन झालं साधारण एक 2000च्या काळामध्ये. 2000च्या काळामध्ये डिजिटलायझेशन झाल्यामुळे एक ब्लॅक अँड व्हाईटला एक जिवंतपणा आला की आपण फक्त कृष्णधवल हा एक चित्र बघत होतो. कलर हा फार मोठा फरक त्याच्यामध्ये निर्माण झाला. साधारणतः म्हणजे हा तुम्ही जो म्हणताय ज्याला आपण कृष्णधवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट जे म्हणतोय आणि कलर जे म्हणतोय, हा काळ कोणता होता आणि या काळामध्ये म्हणजे बदल असा काय झाला आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे तुमच्या प्रवासाला जी सुरुवात झालेली होती फोटोग्राफीच्या, त्यानंतर मग तो प्रवास कसा चालू झाला? प्रवास माझा ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यामध्ये चालूच झाला होता. त्याच्यानंतर डिजिटलायझेशन झाल्यामुळे 2000च्या सुरुवातीला हे कॉम्प्युटर आल्यामुळे कॅमेऱ्यामध्येही बदल झाले. जिथं आपण चष्म्याने आय फोकस करत होतो किंवा डोळ्याने पाहत होतो तर ते आपल्याला समोर कॅमेऱ्याच्या पृष्ठभागावर ते चित्र दिसायला लागलं. त्याच्यामध्ये काय झालं की समोरच्या व्यक्तीचा आपण फोटो काढताना समोर आपल्याला आपल्या डोळ्याला दिसायचं की समोर जसं चलचित्र आहे तसं आपल्याला ते दिसायचं. त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळे हे खूप मोठी संधी होती की आपल्याला नवीन नवीन त्याच्यामध्ये प्रक्रिया शिकायला मिळाल्या. जसं कॉम्प्युटर आला त्याच्यामध्ये अनेक सॉफ्टवेअर असतील फोटोग्राफीसाठी. याचा कोर्स न करता ते अनुभवाने मी शिकत गेलो. शिकत असताना आज चांगल्या प्रकारच्या कंपन्यांचे कॅमेरे आज आपल्याला शूट करण्याकरता येतात.
त्याच्यामध्ये निकॉन असेल, कॅनॉन असेल, परत फ्युजी असेल, सोनी असेल. याच्यामध्ये जे तंत्रज्ञानाचा विकास जो झालेला आहे तो खूप पाहण्यासारखा आहे. आता सध्या माझ्याकडे निकॉन कंपनीचा कॅमेरा आहे, तो मी यूज करतो. आणि फोटोग्राफी हा असा विषय की ते जसं आपण लाईटचा आणि ह्याचा अंधाराचा खेळ जो म्हणतो, तसं एखादी व्यक्ती असेल किंवा प्राणी असेल किंवा नेचर असेल, ह्याच्यामध्ये तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि समोर जे आहे ते टिपण्याची जी कला असते ती फोटोग्राफरने अवगत केलेली असते. ही कला टिपण्याकरता एक वेगळा अँगल लागतो की त्या अँगल मधून बरोबर. ती वस्तू लोकांपर्यंत कशी जाते हे महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही फोटोग्राफीमध्ये फोटो कॅप्चर करण्या अगोदरच तुमच्या मनामध्ये तो फोटो कॅप्चर झालेला असतो. नक्कीच. मनामध्ये फोटो कॅप्चर झालेला असतो आणि तुम्ही ते पाहत असता की मला हा फोटो या अँगलने असा आलेला पाहिजे. येस. बरोबर. तर सर आता काय सांगा की आता बरेचशा फोटोग्राफीमध्ये आता काय झालेलं आहे की ऍडव्हान्स कॅमेऱ्याचे आता मोबाईलच प्रत्येकाकडे उपलब्ध झालेले आहेत. नक्की. बरोबर. आता मोबाईलच प्रत्येकाकडे उपलब्ध आहे, जो तो आपल्याला हवं तसं एडिटिंग फोटोचं आपल्या मोबाईलमध्ये करून घेते. तर या मोबाईल फोटोशूटचा असो की आणखी काही असो, तर याचा तुमच्या व्यवसायावर काही परिणाम किंवा याच्यामुळे तुम्हाला असं काय, कारण की आता आपण पाहत आहोत की बरेचसे व्यक्ती आपले फोटो मोबाईलमध्ये कुठे टूरला गेले, हे गेले, ते गेले, तर तिथे बरेचसे फोटो हे आपल्या मोबाईलमध्ये घेतात. परंतु आता खास करून ज्यावेळेस लग्न समारंभ चालू होतात, त्या लग्न समारंभामध्ये आपण ज्याला प्री वेडिंग फोटोशूट म्हणतो, हे खास करून फोटोग्राफरकडेच येतात. तर या फोटोग्राफीला तुम्ही कोणत्या ह्यानी बघता तसं? सध्या फोटोग्राफी क्षेत्रामध्ये मोबाईलचा वावर जास्त प्रमाणात झालेला आहे. मोबाईलमुळे काय आले, फोटोग्राफी हा जो विषय आहे तो काही प्रमाणात ठप्प झालेला आहे. आज मोबाईलमध्ये काय होतं की एखादा पिक्चर शूट केलं की त्याची प्रिंट ते काढत नाही, ती कालांतराने डिलीट होते. पण फोटोग्राफी कॅमेऱ्यामध्ये जेव्हा आपण एखादं शूट करतो तर एखादा कस्टमरला त्याचं एक चांगलं डिजिटलायझेशन पाहिजे असतं की आपल्याला चांगल्या प्रकारे तो फोटो आपल्याला चांगल्या प्रोफेशनल फोटोग्राफरवरून मिळाला पाहिजे. परंतु काय होतंय, आत्ताच्या कालावधीमध्ये मोबाईलमुळे हा फोटोग्राफी क्षेत्राला मोठा धोका निर्माण झालेला आणि त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान अवगत झाल्यामुळे एआय हा विषय जो आहे आता मार्केटला, त्याचा ना नफा ना तोटा असं पण आहे. ज्याचा दृष्टिकोन जर त्याप्रमाणे पाहिला तर त्याने ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून त्या क्षेत्रामध्ये गेला तर तो प्रगत होईल. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये नवीन नवीन कॅमेरे येतात आणि कॅमेरे आल्यामुळे काय होते की सॉफ्ट कॉपीचा विषय जो राहतो हा जास्त प्रमाणात आता कस्टमर भर घालतो. आता पूर्वी कसं व्हायचं की एखादा अल्बम आपण अनुभव म्हणून किंवा एक आवड म्हणून आपण तो वस्तुरूपात ठेवून द्यायचं, पण आता ते अल्बमचा विषय हा जास्त राहिलेला नाहीये. फक्त त्यांना काय होतं, तेवढा पुरतं तो फोटो मेमरी बघतात, नंतर तो डिलीट होईल की नाही त्याची शक्यता कमी असते. आत्ताच्या सध्याची परिस्थिती अशी आहे. आता आम्हाला तुमच्याकडून असा एक गमतीशीर अनुभव ऐकायला छान वाटेल. काय असतं की असे विचित्र खूप असतात की काही वेळा तुमच्या मनामध्ये एक फोटोची छबी अशी कॅप्चर झालेली असते आणि तुम्हाला त्या व्यक्तीचा तशा प्रकारामध्ये फोटो काढायचा असतो, पण तुम्ही जेवढ्या वेळा त्याला अँगल सांगता तेवढ्या वेळा तो अँगल चुकतो. असं तुमचा गमतीशीर अनुभव आहे का की तुम्हाला खूप वैताग आलेला आहे की बाबा अरे नको बाबा याचा फोटोच काढायला नको, असं काय झालंय का तुम्हाला कधी की तुम्ही त्याला सांगताय असं नको असं थांब, पण परंतु त्या व्यक्तीला तसं जमतच नाहीये, म्हणजे यामध्ये तुम्ही खोर म्हणजे चक्रावून गेलेले, असं कोणता तुमचा अनुभव? अनुभव सांगायचा म्हणलं तर त्याच्यामध्ये विविध दिवसाला ज्या आपण फोटोशूट करतो त्याच्यामध्ये त्यावेळेस प्रत्येक चेहरे वेगळे असतात. काही आपल्याला साथ देतात, काही देत नाहीत. पण हा विषय त्यांना जिवंत कसं त्यांना दाखवायचं किंवा एखादं स्मार्टनेस त्यांना कसं दाखवायचं. एखादा व्यक्ती जर थोडासा अननॅचरलाइज असेल तर त्यांना तो फोटोमधून कसं हे करायचं हा खूप मोठा
फोटोग्राफरचा विषय असतो. एक अनुभव असा आहे की एका शूटला गेलो असताना नवरी काळी होती आणि नवर तो थोडासा गोरा होता, पण ते अँगल मॅच नव्हतं होत. तर त्यावेळेस प्रश्न पडतो की दोघांचं नॅचरलाइज कसं फोटोशूट करायचं. मग थोडंसं त्यांना ते गाईडलाईन्स देऊन थोडंसं काहीतरी गमती जमती करून ही फोटोग्राफी जर आपण त्यांना दाखवली तर त्याच्यातून एक वेगळा अनुभव निर्माण होतो. आणि एक काय होतं की जेव्हा आपण ते क्लायंटला फोटो शूट करतो, आपलेपणा जेव्हा त्यांना दाखवतो, तेव्हा ते फोटो चांगल्या प्रकारे हा उत्तमरित्या आणि त्यांना तो दाखवल्यानंतर त्यांना तो आवडतो. हे फार महत्वाचं बॉन्डिंग आज मी त्यांना शेअर करू शकतो. अच्छा. आणि असा अनुभव जे नकारात्मकतेबद्दलचा असा अनुभव की तुम्ही एखाद्या व्यक्तीचे कितीही फोटो काढा आणि कसेही काढा, त्या व्यक्तीला पटतच नाही. अशी वेळ येते की असं वाटतं की कॅमेराच त्याच्या डोक्यात घाला बघा. असा काय अनुभव तुमचा? अनुभव तसे शेअर करायला गेलं तर खूप लोक अशी भेटतात की कधी कधी 50-50, 100-100 फोटो पण क्लिक करावे लागतात. तोपर्यंत त्यांना ते आवडत नाही. कारण कसं आहे, तेवढा वेळ आपण त्यांच्याकडून काहीतरी मानधन घेत असतो आणि त्यांना ते शेअर करण्याकरता फोटो द्यावेच लागतात. त्याच्यातून तो फोटो शेअर करत असताना त्याचे हावभाव, त्याचा रंगरूप हे फार महत्वाचं असतं. आणि त्याचा नॅचरलाइज जो स्वभाव असतो ते जर आपण ओळखून ती फोटोग्राफी केले तर आपण एखादा फोटो त्यात नक्कीच त्याला चॉईस करून देऊ शकतो. हे मी सजेस्ट करू शकतो. आता आपण पाहू शकतो की AI टेक्नॉलॉजी आलेली आहे. AI टेक्नॉलॉजी मध्ये आपला फोटो आपल्याला हवा तसा करता येतो. त्यामुळे काय होतंय की बरेच जण हे फोटोशूटला बाहेर जाण्याऐवजी घरात बसूनच मस्तपैकी आपले फोटो तयार करत आहेत. तर या म्हणजे बदलल्या तंत्रज्ञानाला तुम्ही स्वतः कसे आत्मसात करताय आणि याच्याकडे काय म्हणून पाहताय की बाबा तुमच्या फोटोग्राफीला यामुळे कुठे दगाफटका होतोय की ही तुमच्या फोटोग्राफीमध्ये आलेली तुम्हाला नवीन संधी? आता सध्याच्या मार्केटच्या परिस्थितीमध्ये बदल हा घडत राहणारच आहे. आज कुठले क्षेत्र म्हणलं की त्याला तंत्रज्ञान हा विषय त्याला अटॅच होतो. आत्ताच्या क्षेत्रामध्ये, फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की AI टेक्नॉलॉजी फोटोग्राफीच नाही की अनेक कंपन्या असतील किंवा डिजिटलायझेशन काही विविध प्रॉपर्टीज असतील, त्याला हा संधीचा फायदा नक्कीच आहे. हा तंत्रज्ञानाचा विषय आपण आत्ताच्या पिढीला आणि क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला हा खूप मोठा चॅलेंजिंग विषय आहे की AI तंत्रज्ञान शिकणं हे काळाची गरज आहे. कारण दिवस हे चेंज होत असतात आणि नवीन नवीन पिढ्या ह्या त्या अनुषंगाने घडत असतात. AI टेक्नॉलॉजी जर आपण विषय घेतला तर फोटोग्राफीला फार मोठी मार्केटला संधी आहे. आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पण आहे की तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंटच्या जोरावर तुम्ही ते तंत्रज्ञान अवगत करून घ्या आणि ह्या क्षेत्रामध्ये नक्कीच आपण प्रगती करू शकतो. मग आपण तरुणांना काय सांगू इच्छिता की ज्यांना फोटोग्राफीमध्ये पडायची इच्छा आहे पण त्यांना म्हणजे असं समजत नाहीये की मी फोटोग्राफर होऊ शकतो, की मला जे फोटो काढायचे ते मी कोणत्या अँगलने घेऊ शकतो, कसे घेऊ शकतो, की याला फोटोग्राफी म्हणतात? कारण की आता आपण पाहतात की प्री वेडिंग शूट असो किंवा फिरायला गेलेल्या लोकांचे फोटोशूट असो, यामध्ये असे बरेचसे अँगल्स असतात फोटोचे. फोटो काढलेल्या अँगलचे असे बरेचसे अँगल्स असतात जे आतापर्यंत आपण पाहिलेले नसतात. म्हणजे कसे तरी विचित्रपणाने उभे राहिलेले किंवा वेगळ्या प्रकारे. तर याच्याकडे आपण कोणत्या दृष्टीने म्हणजे कसे पाहता की ही प्रगती होत चाललेली आहे की अधोगतीला येत चाललेली आहे? आता प्रगतीचा विषय जर घेतला तर अधोगती पण आहे आणि प्रगती पण आहे. आज मार्केटला जर विषय घेतला तर नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून आज युवा पिढी जी आहे ती फोटोग्राफी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शिरलेली आहे. त्याच्यामुळे काय होतंय, प्रोफेशनल जे फोटोग्राफर आहेत ते मागे पडलेत. कारण काय होतंय, जसं त्यांचं वय वाढतं तसं ते नवीन युवक त्यांना ते जुमानत नाही. कारण काय होतंय की त्यांना युवा पिढीच शूटला पाहिजे असते. प्रोफेशनल फोटोग्राफर हा फोटोग्राफर आहेच, त्याच्याकडे तंत्रज्ञान असतं. पण काय होतंय,
जो बॉन्डिंगचा विषय असतो तो आत्ताच्या दुनियेमध्ये त्यांनी कस्टमरने तो इन्व्हेस्ट केलेला नाही. पण नवीन युवकांना मी नक्की सांगेल की ह्या क्षेत्रामध्ये आपण करिअर करण्याची खूप मोठी संधी आहे. आज तंत्रज्ञानाचा विषय जर घेतला तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये संधी घ्यावी. आणि फोटोग्राफी क्षेत्र असं आहे की जो कृष्णधवल पासून आणि आत्ताच्या कलर जमान्यामध्ये हा थोडासा आपण अभ्यास केला, आज युट्यूब म्हणा किंवा गुगलला म्हणा खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला हा अभ्यास उपलब्ध आहे. नक्कीच त्याच्यामध्ये संधी आहे. फक्त त्याचा अभ्यास योग्य प्रकारे केला तर तुम्ही नक्कीच पुढे जाल ही मी आशा देतो. ठीक आहे, धन्यवाद सर. तर हे होते अंकुशराव दाभाडे, ज्यांनी आपल्या फोटोग्राफीमधून जिवंतपणा, फोटोमधील जिवंतपणा कसा असतो, काय असतो, या प्रवासात, त्यांच्या प्रवासातला एक छोटासा आपल्याला माहिती दिलेली आहे. तर आपण फोटोग्राफीमध्ये कशा प्रकारे करिअर करू शकतो, आपण आपली फोटोग्राफी कशा प्रकारे उभारू शकतो. आज जरी सर्वांकडे चांगल्या कॅमेऱ्याचे मोबाईल असले, काय असले, परंतु तो फोटो कसा असला पाहिजे की तो काढता क्षणी त्यातला जिवंतपणा आपल्याला दिसायला हवा, हे खास करून अंकुशराव सरांनी आज आपल्याला खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. तर धन्यवाद आणि पाहत राहा अशाच मुलाखतींसाठी द फॉर न्यूज आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. धन्यवाद. नमस्कार.